बेस्ट बॅटर आणि मॅन ऑफ द मॅच चालू करून घ्या फक्त. मॅच लवकर चालू करून घ्या, अंधार पडेल नंतर. 4 ओव्हरची मॅच आहे, मॅच पहिले चालू करून घ्या सर. कॉमेंट्री बॉक्स थोडासा कमी करा प्लीज, कारण आम्हाला स्टेज समोरची थोडीशी गर्दी कमी करा. पहिलं षटक हाताळण्यासाठी विकास बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहणार आहोत रणजित फर्राटे. चेतन सर, चौथं बक्षीस पण आलं. तर बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर जो राहणार आहे मानाचा कर्णक 2024चा, त्यासाठी 2 सायकल 2 LCD टीव्ही देवा स्पोर्ट्सच्या वतीने जाहीर करण्यात आलेले. क्या बात आहे. बघा आत्ताच चर्चा झाली, चर्चेनंतर साहेबांच्या वतीनं हिरवा कंदील मिळाला आणि त्यानंतर आता बक्षीस तुम्हाला ऐकायला मिळतं. पहिलाच बॉल रायझिंग डिलिव्हरी, उंचीचा दाखला घेतलाय आणि पंचांच्या वतीनं व्हाईट बॉलचा इशारा. तर 1 धाव नोंदीत केली जाते स्कोर शीटवर. एकूण 12 सामन्यांचं वेळापत्रक आपण पूर्ण केलेलं आहे. तर खरंच सकाळी जो पहिला सामना वेळेवर सुरू झाला ती खूप महत्त्वाची बाब राहिलेली आहे. थोडं आम्हाला स्ट्रिक्ट राहावं लागलं, पेनल्टी द्यावी लागली. का त्याची प्रचिती तुम्हाला आली. जर तेव्हा पेनल्टी लावली नसती तर हे वेळापत्रक व्यवस्थित पूर्ण झालं नसतं. त्याचमुळे कधी कधी आम्हाला स्ट्रिक्ट राहावं लागतं जर तुम्ही योग्य वर्तन दिलं नाहीत तर. टॅप केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत सर्कलच्या आतमध्ये, डीप कव्हरचे पोस्टिल बॉलवर, तोपर्यंत सिंगल होते. पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवला जाणार नाहीये. 4 षटकांचं क्रिकेट आहे आणि त्याचमुळे 4 षटकांच्या क्रिकेटमध्ये वेगवेगळे प्लॅन्स तुमच्या डोक्यात चालत असतात, पण योग्य ते प्लॅन्स एक्झिक्यूट करणं खूप गरजेचं आहे. आपण जे यूट्यूबचं थेट प्रक्षेपण पाहतोय क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सवर, ते आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे NP स्पोर्ट्स मुंबईच्या वतीनं, नितीन पांडुरंग वारे आणि प्रवीण पांडुरंग वारे यांच्या वतीनं. जिव्हाळ्याचे संबंध आहेत, बंटी तिकोणे आणि नितीन वारे यांच्या घरचे संबंध आहेत आणि ते संबंध असेच टिकत राहतील. अजून एक बक्षीस मानाचा कर्ण 2024 साठी आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. मालिकावीर बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी TS स्पोर्ट्सच्या वतीनं बॅट. मालिकावीर बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर जो ठरेल त्याला TS स्पोर्ट्सच्या वतीनं बॅट आणि फायनल मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा बॅट असेल आणि सेमीफायनल्सच्या 2 असतील त्यांना सुद्धा एक बॅट मिळेल. म्हणजेच आता बघा बक्षीस किती वाढलेत. फक्त तुम्हाला तुमचा चांगला खेळ प्रस्तुत करायचा आहे, बक्षीस तुम्ही तुमच्या नावावर करू शकता. ओ ड्राईव्ह केला बॉलला, आवड मला जातीने त्यालाच आणलं. अवनीश मांगडे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज माझ्यासाठी आलेला. धन्यवाद अवनीश, धन्यवाद पिंटू दादा. नेहमीच ते प्रेम पिंटू दादाचं राहिलेलं आहे आणि त्याचमुळे प्रेमा खातीर नक्कीच यावं लागते, यायलाच लागते पुण्यामध्ये. दरवर्षीप्रमाणे एक सूचना आलेली आहे, ते आपण सूचनेकडे येऊयाच. पण दरम्यान आपण रिव्ह्यू कसला म्हणजे ती माहिती आपण अक्षय निर्मल सरांकडून घेऊया. तर या ठिकाणी आपण येतोय
तर दरवर्षीप्रमाणे ओके दरवर्षीप्रमाणे मानाचा करंडक जेव्हा जेव्हा होतो सन्माननीय भाई गायकवाड यांच्या वतीने ट्रॉफी स्पॉन्सर केलं जातं तर ती परंपरा तर यावर्षी सुद्धा निभावली जाईल. तर भाई गायकवाड यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. यावर्षी सुद्धा प्रथम द्वितीय तृतीय ज्या ट्रॉफीज असतील सन्माननीय भाई गायकवाड यांच्या वतीने पुरस्कृत होतील. क्या बात आहे. मला असं वाटतं आज सर्व बक्षीसच तुम्हाला संध्याकाळपर्यंत अपडेट होऊन जातील. तुम्ही बरोबर बोललात. मंडप काढायचं की नाही. चला यस डिसिजन काय येते. अजून एक बक्षीस पंटू दादा एनपी स्पोर्ट्स मुंबईच्या वतीनं सेमीफायनलिस्ट 4 जे असतील प्रत्येक संघाला टी शर्ट एनपी स्पोर्ट्सच्या वतीनं 4 सेमीफायनलिस्ट संघ जे असणार आहेत त्या 4ही संघांना एनपी स्पोर्ट्स मुंबईच्या वतीनं टी शर्ट्स. मी असं कुठल्या स्पर्धेत बघितलं नाही अजूनपर्यंत माझ्या कारकिर्दीमध्ये की मी क्रिकेटचा आढावा कमी घेतोय पण बक्षिसाचा आढावा जास्त देतोय. तर येस या ठिकाणी अपडेट येत आहेत आमच्यापर्यंत. तर यस डिसिजन काय येते. फलंदाज आउट आहे. चला या. तर हिट विकेटच्या स्वरूपात मयूर बाद झालेले आहेत. आता थोडंसं निराशेचं वातावरण कारण सकाळपासून 2 सामन्यांमध्ये मयूर काय खेळलाय. म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी अर्धशतक पूर्ण केलं. मागच्या सामन्यामध्ये नाबाद ते 45 वर खेळताना पाहायला मिळाले. पण या सामन्यामध्ये जेव्हा खरंच मयूरची आवश्यकता होती फटका तर खेळला होता पण नियम काय सांगतोय जी गोष्ट पहिली घडते त्या गोष्टीला प्राधान्य दिलं जाते. पहिल्यांदा स्वयंचीच झालेत त्याचमुळे ते बाद झाले. बॉल जरी सीमारेषेच्या बाहेर गेलाय पण त्यांना हिट विकेटच्या स्वरूपात बाद होऊन परतावं लागते. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय तो म्हणजेच हर्ष. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. स्वप्नील भालेराव मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. 3ऱ्या क्रमांकावर लेफ्टी बॅटर. चांगली रणनीती आहे मंगेश दादा पायगोडे 11 या संघाची. लेफ्टी नंतर लेफ्टीलाच इंट्रोड्यूस केलेला आहे. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. तन्मय 11 आपल्याला पुढच्या डावामध्ये फलंदाजी करायची आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 14 धावा. खूप जास्त उंचीचा बॉल माफ करा. धावसंख्या 8 झालेली आहे. डेड बॉल आहे. चला लगेच स्वप्नील लगेच आपल्या जागेवर पोहोचायचं प्लीज. आपल्याकडे वेळ नाहीये. थोडी आम्ही देखील घाई करतोय आपण देखील थोडीशी घाई कराल. सन्माननीय सागर दादा बलकवडे यांच्या वतीनं एक बक्षीस मानाचा करंडक 2024 साठी प्रत्येक दिवसाचा प्लेअर ऑफ द डे जो असेल 4 दिवसांचा 4 सायकल त्या ठिकाणी सागर दादा बलकवडे यांच्या वतीनं पुरस्कृत झालेले आहेत. म्हणजे आता ना पाहुणे शोधतात की मी काय देऊ शकतोय त्या एक एक गोष्टी शोधून शोधून ते आणतायत आणि त्या गोष्टींना खरंच हॅट्स ऑफ आहे. खरं तर मला असं वाटतं की हे मैदान विक्रमांसाठीच बनलंय आणि पुरस्कर्ते सुद्धा त्या ठिकाणी विक्रम करतायत की आपल्या आवडीच्या खेळाला प्राधान्य देत असताना आपल्या वतीनं आपण मानाचा करंडकला काय देऊ शकतोय त्या सर्व गोष्टी आमच्या पुरस्कर्त्याच्या वतीनं आम्हाला सातत्याने पाहायला मिळालेल्या आहेत. आणि त्याचमुळे सर्वात पहिलं पाऊल महत्त्वाचं होतं जे सन्माननीय पिंटू भाऊ धाडबे यांनी उचललं आणि त्यानंतर बघा एका मागोमाग एक बक्षिसांची रीग लागलेली आहे. प्लेअर ऑफ द डे चे जे 4 मानकरी ठरतील स्मार्ट वॉच मिळणार आहेत. सनी भाऊ पोटे यांच्याकडून 4 स्मार्ट वॉच 4 प्लेअर ऑफ द डे साठी. अंतिम सामन्याचे अपडेट्स थोडे बाजूला राहत आहेत पण असं आपण अधूनमधून ते देऊया. धावसंख्या पोचलेली आहे ती म्हणजेच 14 या आकड्यावर. षटक संपते पहिल्या षटकात काय संपलं धावसंख्या झाले 10 माफ करा कारण तो षटकार काउंट केला होता वजा करूया त्यात 6 धावा. तर धावसंख्या 10 झाले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 10 झाले. चला नवीन गोलंदाज लगेच इंट्रोड्यूस करायचा. श्री आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. मी पुन्हा एकदा जे सहभागी 12 संघ आपण पाहिले त्या 12 संघांचं विशेष
अभिनंदन या कारणाने करतोय की या स्पर्धेचं बक्षिसाची रक्कम जरी कमी असली तरी देखील आपण या स्पर्धेला स्थान दिले त्याबद्दल तुमचं देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. जमा होऊ नका प्लीज, एकत्र येऊ नका, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. 2021 आठवतंय का? सोशल डिस्टन्सिंगचं पालन खूप चांगल्या पद्धतीने मानाचं कर्नाटकला झालं होतं. आणि आता विचार करा मग आता काय होईल जेव्हा मानाचा कर्नाटक 2024 येईल. तर नवीन गोलंदाज श्री येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकर एंडला रणजित फराटे, उजव्या हाताचे बॅटर. ऑन साईडला फिरून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. धावून धावा पूर्ण करायची आहे. भाग मिल्का भाग हा चित्रपट आठवायला लागेल फलंदाजांना. थ्रो होतोय, कॅल्क्युलेशन चुकलं. स्वप्नील परत येतील, चुकीचा कॉल आणि फलंदाज बाद, विकेट डाऊन. नाही त्यातल्या त्या स्वप्नीलला परतीचा प्रवास करावा लागतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत बाळा क्षीरसागर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. थोडीशी उचल बांगडी झालेली आहे फलंदाजांची. अपेक्षा होती मोठ्या धावफलकाची. रणजित फराटे जेव्हा मैदानाच्या आतमध्ये होते सोबतच मयूर कारंडेने सकाळपासून वन मॅन शो ही भूमिका अदा केली, पण ते जेव्हा आता स्वस्तात परतले थोडासा खेळ भरकटलेला आहे. फुल टॉस बॉल, पण त्या संधीचा उचलता आला नाही फायदा. हा नो बॉल आहे. वेस्ट हाईट इम्पॅक्ट चेक केला जातोय. आमचे डिस्क जॉकी यांच्यासाठी सुद्धा एक 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. सन्माननीय पिंटू भाऊ यांच्या वतीनं, पिंटू भाऊ महांगडे यांच्या वतीनं आमचे डिस्क जॉकी जे सकाळपासून मनोरंजन करतायत प्रेक्षकांचं, त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सन्माननीय पिंटू भाऊ महांगडे यांच्या वतीने. फ्रीटचा बॉल असेल, मुक्त फटका खेळण्याची संधी मिळते. आता पाहूया त्या मुक्त फटक्यावर रणजित फराटे तो फर्राटेदार स्ट्रोक खेळतोय का, ज्यासाठी खरं तर त्याला ओळखलं जाते. एक स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज आहे रणजितची आणि ती संधी सुद्धा चालून आलेली आहे आपल्या संघाला चांगल्या स्थितीत घेऊन जाण्याची. श्री तयार बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. धीम्या गतीचा बॉल केलाय प्रहार, खेचलाय कडक षटकार. बॉल चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए. हमारी बॉडी से, हमारी बॉडी से, हमारी बॉडी से प्राण रे, हमारी बॉडी से प्राण रे. या ठिकाणी बक्षिसांची खैरात आहे. केलं तर उत्तम होईल, कारण सेकंड इनिंगमध्ये फलंदाजी करायचे तन्मय 11ला. त्याचमुळे आपण देखील थोडंसं सतर्क राहूया, आपण देखील थोडंसं फेअर राहूया. तर षटकारांची तिकडीसाठी सन्माननीय भाई गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. त्याचे सन्माननीय पिंटूभाऊ धाडवे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. पुढच्या बॉलवर षटकार आला तर येईल का पाहूया. समोर रणजित, ओ हलकसं पद आलेले, ते संतुलन बिघडलं. ऑन साईडला बॉलला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. थ्रो अचूक आहे. बॉलिंग एंडला एक धाव मिळते. प्रयत्न चांगले होते, पण जर जागेवरून हा स्ट्रोक खेळला असता तर कदाचित एक्झिक्यूट करता येऊ शकले असते. सन्माननीय पिंटू भाऊ मांगडे यांच्याकडून विनोददादा चोरगे यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालेलं आहे. विनोददादाने देखील तितकीच चांगली मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक व्हायला हवं. विनोददादा दरम्यान बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा बॉलर सज्ज होते. आपण स्टार्ट ठेवा. 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू हाताळण्यासाठी श्री तयार. पहिल्या चेंडूवर रनआउट, त्यानंतर नो 6-6 सिंगल. मॅच चालू ठेवा, बाकी कुठल्याच कारणासाठी व्यत्यय येऊ देऊ नका. ओ ब्लाइंड स्ट्रोक आहे, बाळा चुकले. ऑन साईडला बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न होता, पण बॉलची गती काढून घेतली होती गोलंदाज श्रीची. श्री एक चतुर गोलंदाज आहेत आणि ती चतुराई ते योग्य त्यावेळी वापरतात. जरी 2 षटकार रणजित फराटे यांनी त्यांच्या विरोधात खेचले, पण तरी देखील त्यांचं मानसिक संतुलन बिघडू दिलं नाही आणि श्री यांनी वापसी केलेली आहे. वापसीचं बिगुल त्यांनी वाजवलेलं आहे, पण मात्र आता ही पार्टनरशिप डोकेदोकी ठरते टीम तन्मय 11साठी. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हरमधला, जो फेस करणार आहे रणजित फराटे. धावसंख्येवर लक्ष वेधूया. धावसंख्या झालेली आहे 26 धावा, 26 रन्स ऑन बोर्ड.
लॉस ऑफ 1 विकेट. हलक्याने बॉलला प्लेस केले. स्वतःला स्ट्राईकवर ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे. 2 षटकाचा खेळ संपला. दुसरा धावेसाठी प्रयत्न, पण त्या ठिकाणी सर ते शेवटी आपली पावलं पॉपेकडे थांबवलेले आहेत. चला, गोपी यांच्यासाठी एक बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. NP स्पोर्टचे मालक नितीन पांडुरंग बारे, प्रवीण पांडुरंग बारे यांच्या वतीने. गोपी, आपण सकाळपासून जी मेहनत घेताय ती मेहनतीची दखल या ठिकाणी घेतलेली आहे. आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज जमा झालेला आहे. आपण या ठिकाणी क्लिक करायचे. NP स्पोर्ट्स यांच्या वतीने ते बक्षीस. गोपी, आपण यायचे. 500 रुपयाचं कॅश प्राईज. धावसंख्या झालेली आहे 27 धावा. प्रवीण साठी नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतात. चला प्रवीण, आपण देखील घाई करा. आपल्याला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. त्याचवेळी आम्ही पंचांना देखील थोडं थांबवलेलं आहे. नृत्य त्या ठिकाणी ते करतायत, पण आता वेळ दोघांसाठी महत्वाची. गोपी यांनी सकाळपासून जी मेहनत घेतलेली आहे त्याबद्दल NP स्पोर्ट्सच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस. या ठिकाणी बॉल वाईड लाईनच्या पलीकडून. लेग कटर चांगला आहे खरं तर प्रवीण साठे यांच्याकडे, पण त्या लेग कटरचा अचूक वापर या अंतिम लढतीमध्ये व्यवस्थित झाला पाहिजे आणि त्यावर नियंत्रण नव्हतं. त्याचमुळे पंचांच्या वतीने वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या झाली 28 धावा. 28 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. मॅच ऑन ठेवा. मॅच ऑन कुठल्याच करण्यासाठी व्यत्यय येऊ देऊ नका. राऊंड विकेट. प्रवीण, हा प्रकार बॉल होता. स्लाइस केला बॉलला. फटक्यावर होता पूर्ण कमांड आणि दाबून गेली 6 धावांची डिमांड. चल लगेच लगेच मंगेश दादा पायगुडे 11. आपला बॅटर लगेच पाठवा प्लीज. लगेच अंधार होऊ देऊ नका प्लीज. हर्ष, चला एकत्र होऊ नका. तन्मय 11 प्लीज. श्री, चला मागे मागे फटाफट. चला श्री, आपण आपल्या जागेवर थांबायचं आहे. चला हर्ष 11. हर्ष, आपला नवीन बॅटर पाठवून द्यायचा प्लीज. नवीन बॅटर कोण जाईल थोडी चर्चा होते आणि चर्चेनंतर नाव कोणाचं पुढे येते ते आपण पाहणार आहोत. मॅच ऑन टेबल. चला क्षेत्ररक्षकांनी आपापली जागा घ्या. प्रवीण साठे यांच्या खात्यात जाते विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचता येत. धनंजय कांबळे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचता येत. साथ देतील ते फलंदाज बाळा क्षीरसागरची. तर आता धनंजयच्या वतीने तसाच खेळ पाहायला मिळतोय का जो खेळ रणजित फराडेचा पाहायला मिळाला. रणजितने एका बाजूनं खूप चांगला किल्ला लढवला. धावांसाठी त्यांनी मेहनत घेतली आणि त्याची मेहनत खरंच कामी आलेली आहे आणि म्हणूनच मंगेश दादा पायगुडे 11 हा संघ एका चांगल्या स्थितीत पाहायला मिळतो या अंतिम लढतीमध्ये. अंतिम लढत ही एक हाती होणार नाही बुवा, कारण हा सामना नावावर करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा आहे. देवांश ट्रॉफी उचलायची आहे, घरी घेऊन जायची आहे, ती प्रतिष्ठा बाळगायची आहे. मॅच ऑन ठेवा प्लीज. मॅच ऑन ठेवा. थांबू नका प्लीज. यानंतर अंधुक प्रकाश येईल. खेळण्यासाठी ते उपयुक्त नसेल. हवेत बॉल आला आणि मैदान जिंकण्याचं काम केलं. बॉस केलं की बरच्या पार. काय स्टेप सिक्सर. आहे 41 धावा. 41 रन्स ऑन बोर्ड. जबरदस्त नोंद या ठिकाणी षटकाराची केलेली आहे. पहिल्याच बॉलवर धनंजय यांनी आपला जो अप्रोच आहे, आपला जो अटायर आहे, आपला जो फटके खेळण्याचा जो स्वॅग आहे तो दाखवलाय. पुन्हा एकदा नाही थांबणार, नाही वाकणार, नाही झुकणार. खेचेल प्रत्येक बॉल सीमारेषा पार. मिड विकेट क्लिअर. सिक्स.
प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडायचा असेल तर आपलं काम अचूक झालं पाहिजे आणि तेच अचूक काम आता मैदानाच्या आतमध्ये धनंजय कांबळेच्या वतीने पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 षटकार खेचून त्यांची संघाला एका चांगल्या स्थितीत घेऊन गेले. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 47 झालेली आहे. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला नवीन बॉलर लगेच इंट्रोड्यूस करायचा प्लीज. नो चॉईस, बॉलरला बॉल चॉईस नाही आहे. जो बॉल मिळाला तो घ्यायचा. अगोदरच आपण टॉसच्या वेळी सूचना दिली होती बॉल हातात घेऊ नका. एक बॉल बाकी आहे. चला शेवटचा एक बॉल बाकी आहे. लगेच आणि आता षटकारांची तिकडी होईल का पाहूया. तर सन्माननीय भाई गायकवाड यांच्या वतीनं षटकारांच्या तिकडीसाठी बक्षीस आहे ते म्हणजेच एकूण 500 रुपयांचं. तर या ठिकाणी पुढच्या बॉलवर जर षटकार आला, दरवेश बाबा धाडवे यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. जर या चेंडूवर षटकार आला तर दरवेश बाबा धाडवे यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. आणि खेचलाय आडव्या बॅटनं, लपेटलाय बॉलला पाठवला सीमारेषा पार, षटकार. धाडवे आणि सन्माननीय भाई गायकवाड यांच्याकडून 500 एकूण 1000 रुपये जमा झालेले धनंजय कांबळेसाठी. तर 3 षटकांचा खेळ आता संपलाय आणि धावसंख्या झालेली आहे 53. 50 पार. मंगेश दादा पायगुडे 11 53 रन्स ऑन बोर्ड. चला गोळा होऊ नका प्लीज. चला या सर्व चिमुकल्याने बाहेर या. ऑडियन्स कॅच तुमची वाट पाहते. सीमारेषेच्या बाहेर षटकाराला कॅच मध्ये टिपा आणि 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रेक्षकांसाठी. इतके षटकार लागतात पण ऑडियन्स कॅच पूर्ण का होत नाहीये, थोडासा अभ्यास करावा लागेल. चला शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर प्रसाद येत आहेत. प्रेक्षकांनी जर कॅच पकडला, जो षटकार जातोय, सन्माननीय पिंटू भाऊ धाडवे यांच्याकडून 500 रुपये, आयोजकांच्या वतीने 200 रुपये, दादा गायकवाड यांच्याकडून चालेल, दादा गायकवाड साठी 1000 रुपये. चला मॅच ऑन. प्रसाद तयार. ओव्हर द विकेट. भन्नाट वेगाचा बॉल. ऑडियन्स कॅच होईल का? ऑडियन्स कॅच होता राहिली सीमारेषा पार. सिक्सर. दादा तयार व्हा. प्रसाद तयार. ओव्हर द विकेट. धीम्या गतीचा बॉल. खेळाय प्रहार. सीमारेषा पार. षटकार. दरवेश बाबा धाडवे यांच्या वतीने पुढच्या बॉलवर षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या समालोचन कक्षामध्ये जाहीर झालेलं आहे. काय खेळतायत. एका बाजूला धनंजय कांबळे यांनी आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेले आणि आता एका बाजूने फलंदाजी होते ती म्हणजेच बाळा क्षीरसागरची. क्षेत्ररक्षकांनी जवळ येऊ नका. सेकंड इनिंगमध्ये आपल्याला फलंदाजीकडे धावसंख्या झालेली आहे 65 धावा. 65 रन्स ऑन बोर्ड. 65 धावा. आता गोलंदाजांना देखील काहीतरी करून दाखवावं लागेल, कारण फलंदाज जर भाव खातायत अशा वेळेला गोलंदाजांना सुद्धा दबाव वाढवणारी गोलंदाजी करणं आवश्यक आहे आणि त्या कॅपेबिलिटीचा गोलंदाज प्रसाद आहे. 2 चेंडूवर जरी त्यांना सफलता मिळाली नाहीये पण अजूनही 4 संधी आहेत गोलंदाज प्रसादकडे आणि पाहूया त्या संधीचा फायदा या ठिकाणी उचलला जाईल का. प्रसाद तयार. ओव्हर द विकेट न हवेत. संधी आहे आणि संधी आपल्या नावावर. प्रसादच्या खात्यात विकेट. फलंदाज बाळा. होण्यापूर्वी त्यांनी देखील एक चांगलं योगदान दिलेलं आहे. 4 चेंडूंमध्ये 13 धावांचं योगदान बाळा यांनी मंगेशचा पायगुडे 11 या संघाला दिलेलं आहे. बाळाच्या खेळीला आळा लावण्याचं काम गोलंदाज प्रसादने केलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत ते म्हणजेच अजय पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. अजय कदम उर्फ चिक्या. वेगवेगळी टोपण नावं तुम्हाला या क्रिकेटच्या खेळामध्ये मिळतात पण नक्की मी एवढंच सांगेन की आई वडील तुम्हाला नावं देतात पण त्या नावाला लोकप्रिय करण्याचं काम तुमचं कर्तृत्व. आणि त्याचमुळे आता पाहूया. लहान मुलांनी मागे सरका प्लीज. लहान मुलांनी मागे सरका. तिकडे मैदान तुमचंच आहे पण आजचा दिवस आपण ते या तेवांश ट्रॉफीसाठी राखलेला आहे. तर प्रसाद बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत आणि त्यांना विकेट मिळते. स्ट्रायकर यांना फलंदाज तयार. अजय कदम. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि एक सामना
हाय स्कोरिंग राहिलेलं आहे. एका उच्चस्तरीय उच्च श्रेणीचं क्रिकेट जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपण क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सवर नक्कीच यायला हवं. सकाळपासून विविध तारे सितारे आपण या स्पर्धेनिमित्त पाहिले, त्यांचा खेळ आपण पाहिला. हा प्रकार बॉल होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न, बॅटची एज, बॉल लँड होतो कव्हरला, क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण आणि आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. कारण त्यांना माहिती आहे की धनंजयने कुठेतरी मागच्या षटकामध्ये धावाला आकार देण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचमुळे आता या शेवटच्या टप्प्यावर सुद्धा कार्यक्रम करायचा असेल तर मग धनंजयला स्ट्राईकवर राहावं लागेल. आणि पाहूया त्या स्ट्राईकवर राहण्याचा फायदा होतोय काय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 66 धावा, 66 रन्स ऑन बोर्ड. चला सामना ऑन ठेवा, सामना ऑन ठेवा प्लीज प्लीज प्लीज. ही रिक्वेस्ट आम्ही सातत्याने करतोय कारण एक क्वालिटी क्रिकेट सकाळपासून आपण पाहतोय. तर या क्रिकेटच्या स्पर्धेचा अंत सुद्धा तसाच चांगला झाला पाहिजे. प्रसाद तयार, फुल टॉस बॉल, संधी निर्माण झाले लॉंग ऑनला, झेल टिपला जाईल का. फुटबॉल फुटबॉल फुटबॉल. धावून पूर्ण कराव्या लागतील. दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जातील पण त्या ठिकाणी धनंजयचा नकार आहे आणि अजयला परतावं लागेल. मग त्यात या 2 धावांची होते वाढ आणि 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 68. 68 रन्स ऑन बोर्ड. अजय बॅक टू पेव्हिलियन. लगेच नवीन बॅटर लगेच फास्ट. नवीन फलंदाज अरुण नॉनस्ट्रायकर एंडला पोहोचेल आणि या शेवटच्या चेंडूची जबाबदारी आता धनंजय कांबळे उचलेल. पण चांगलीच कामगिरी आतापर्यंत मंगेश दादा पायगुडे 11 या संघाची पाहायला मिळालेली आहे. कारण जे हवं होतं ते त्यांनी प्राप्त केलेलं आहे पण अजूनही दुसरा डाव बाकी आहे. मागच्या सामन्यामध्ये श्रीकांत खुणेची जी बॅटिंग आपण पाहिली ती पुन्हा एकदा पाहायला मिळेल का या दुसऱ्या डावामध्ये. कारण खूप काही दडलेलं आहे अंतिम सामन्यामध्ये, ते अजूनही उलगडलेलं नाही आहे. एक डाव आता संपण्याच्या मार्गावर आहे, एक डाव अजूनही बाकी आहे. प्रसाद तयार, बॉल हाताळलाय हाफ ट्रॅकर पण त्यावर लावू शकले नाही 6 धावांचा स्टिकर. बॉल जातोय लॉंग लेगला, क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर. पाहूया दरम्यान 2 धावा तर पूर्ण केलेले आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जात आहेत आणि मात्र ते प्रयत्न पूर्ण होतील का पाहूया. प्रयत्न पूर्ण होतील. 3 धावा पूर्ण झालेल्या, 4थ्या धावेसाठी प्रयत्न केले जातात. आता 4थ्या धावेसाठी प्रयत्न मात्र पूर्ण होणार नाही. या 3 धावा मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 71. जिंकण्यासाठी 24 चेंडू 72 धावांची गरज असेल. तन्मय 11. चला धनंजय कांबळे आपण लगेच या, हे 1000 रुपये घेऊन जा लगेच. धनंजय कांबळे धावत या, धनंजय कांबळे धावत या. सेल्फी काढला, काय आनंद मिळाला. वा, सुपरस्टार बनला तुम्ही आज. चला यायचंय आपण समालोचन कक्षामध्ये बदल करूया. चला अंतिम सामना संपल्यानंतर चला आले तर देऊन टाका. चला या. तर पिंटू भाऊ धाडवे यांच्या शुभ हस्तेच आपण हे कॅश प्राइज वितरित करणार आहोत, जे भाई गायकवाड तसेच पिंटू भाऊ धाडवे यांच्या वतीने लावलं गेलं होतं. षटकारांची तिकिटी ज्यांनी पूर्ण केली, धनंजय कांबळे, काय इम्प्रेस केले त्यांनी. क्रमांक कुठलाही असू द्या, तुमचा खेळ हा जबाबदारीचा असायला हवा आणि तोच जबाबदारीचा खेळ धनंजय कांबळे यांच्या वतीने पाहायला मिळाला आणि एक चांगल्या स्थितीमध्ये मंगेशदादा पायगुडे 11 हा संघ पोहोचलेला आहे. तर आता आपण समालोचन कक्षामध्ये करूया बदल आणि पुन्हा एकदा आवाजाचा बादशाह म्हणजेच शाब्दिक अलंकार ज्यांचं आपण ऐकतोय तसेच वेगवेगळ्या उदाहरणाने सुसज्ज असलेले समालोचन आपण सातत्याने ऐकतोय ते म्हणजे दीपक मंडली सरांचं. हॅलो, चला चला सामना सुरू करून घ्या. ए लहान मुलांनो, नंतर चेंडू भेटणार, जा बाळांनो पटकन बाहेर. चला 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 सामना सुरू करूया. पटकन चेंडू पोच करा. बाप रे, घ्यायची आता, घ्यावीच लागेल. 500 रुपयाची ओवाळे आलेले नाही का, आरती घ्यावीच लागेल. आमच्या अवनीश दादाने पैसे दिलेत आणि ते हसत दिलेत. दरवेज बाबा धाडवे यांच्या वतीनं माझ्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस नक्कीच आहे. सचिन तेंडुलकर यांची आरती मी घेण्याचा प्रयत्न नक्कीच आपल्या सर्वांसमोर करेल. पटकन खेळ सुरू करून घेऊया अगोदर. चला 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 श्री खुने, चला पटकन. आणि वेताळ सरांना विनंती आहे, वेळेचं बंधन सर थोडंसं नक्कीच पाळण्याचं आपण गरज आहे. या ठिकाणी पिंटू भाऊंचं खूप खूप आभार. आणि मला वाटतं शब्द हे बिबेवाडे असं आहे, इथे शब्द सुरू होण्या अगोदर पैसे येतात नाही का. चला एकत्र येऊ नका कोणी, रिव्ह्यूच्या दिशेने जास्त जाऊ नका. 95ची विनंती आहे, आतमध्ये जास्त लक्ष ठेवा कारण वेळ कमी आहे.
आणि आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळ मोठा करायचा आहे. स्ट्राईक एंडला श्री खुने, नॉन स्ट्राईक एंडला 2100 रुपये NP स्पोर्ट्स कडनं श्री खुने यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावलं. तर श्री पहा बक्षीस झालं 2100 रुपयांचं, परंतु किती मोहात पडायचं हे ज्याच्या त्याच्या मनावरती बुवा आहे. चला सुरू करा रणजित फराटे, सुरू करा तुम्ही मॅच, विनंती आहे, वेळ घालू नका. जाऊया मैदानामध्ये फायनलचे शेवटचे 24 चेंडू. बॉन्डलाईनच्या बाहेर या मंडळी, पलीकडची पिंटू भाऊ थोडंसं बॉन्डलाईनच्या बाहेर या. पिंटू भाऊ इकडची पूर्ण रांग 7-8 जण बॉन्डलाईनच्या आतमध्ये आहेत, थोडंसं बाहेर या, थोडंसं बाहेर या बॉन्डलाईनच्या. पहिला चेंडू रणजित फराटेचा, राईट आर्म राऊंड द विकेट. बाप रे बाप, चेंडू श्री खुणेला दिसला की नाही माहित नाही, आपल्याला तर दिसलाच नाही बुवा. कधी कधी माणसाची गंमतच अशी आहे, माणसाला लांबचा दिसतो जवळचा दिसत नाही, हा जगाचा नियम आहे. हा चेंडू फार जवळ न गेला डोळ्याच्या, पण तो दिसला नाही. परंतु या ठिकाणी कुठल्या प्रकारे इशारा आला नाही. पटपट खेळा, करायच्या धावा विकास सर. 72 धावांचं आव्हान आहे, याचा अर्थ सरळ साधं गणित आहे. 18 चोक नक्कीच विकास सर मला वाटतं शाळेमध्ये गेलेले आहेत. हो बरोबर आहे की 4 8 32 4 1 4 3 7 हिशोब पक्का पाहिजे दादा. जगात ज्याला कळतात आकडे त्याचं कुणी करू शकत नाही काय वाकडे, हे लक्षात ठेवा विकास सर नेहमी. पण आकडे ते नव्हे, तिकडचे आपल्या इकडचे, नाहीतर अर्थ वेगळा घेतील मंडळी. म्हणतील सरांनीच सांगितलंय आणि पटकन गडबड व्हायची. मैदानाच्या आतमध्ये परत एकदा खेळायला सुरुवात. चला पटकन खेळा, पटकन खेळा. बॉन्डलाईनच्या बाहेर थांबा. ए मित्रांनो, त्याच्या साईड स्क्रीन समोर कोणी थांबू नका. फक्त 20 मिनिटं सहकार्य करा, फक्त 20 मिनिटं सहकार्य करा, विनंती आहे. रणजित फराटे परत एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हाची ओ बाप रे बाप, क्या कमाल, चेंडू गेलाय स्वारगेटला, षटकार. सलग 3 षटकार जर मारले दरवेश बाबा धाडवे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस असेल, ते मात्र मामाला. मामा वेळेला कामाला आला पाहिजे मामा, नाही का. खरं नाव आदित्य आहे. सुंदर षटकार खेळलाय, सलग 2 मारा, दरवे बाबांकडनं 1000 रुपये घेऊन जा. पुढचा चेंडू कमबॅक केले रणजितनं, झपकन चेंडू मागे निघून गेलाय. धाव संख्येमध्ये कुठल्या प्रकारचा वाढ होणार नाही. धाव फलकावर धावा आहेत त्या 7 धावा धाव फलकावरती आहेत. याचा अर्थ अजूनही 65 धावांची गरज आहे. 72 करायच्यात की 72 झालेत, 72 करायच्यात, 71 झालेले आहेत. सुंदर अशा प्रकारचं क्वालिटी क्रिकेट. देवांश ट्रॉफी 2024 क्रिकेटचा महासंग्राम. आणि पुढे काय होणार नक्कीच मी तुम्हाला सांगेल. ओ मिस टाइम फटका, रणजित फराटे, व्हॉट अ कॅच. अफलातून झेल टिपला या खेळाडूनं. सन्मान्य नगरसेवक बाळासाहेबजी ओसवाल त्या ठिकाणी, ओसवाल साहेबांचं त्या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक स्वागत आहे. बुवा जवळपास सगळी नावं पाठत बेबेवाडी मधली, नाही का. कारण आता 3 वर्ष एवढं प्रेम तुमचं आहे. एक वेळेस मला माझं नाव आठवणार नाही पिंटू भाऊ, पण बेबेवाडी मध्ये आल्यावर नंतर माणसांचं नाव आठवणार नाही असं होतच नाही. मैदानाच्या आतमध्ये बाळासाहेब दादा विनंती आहे आपल्याला, आपण या ठिकाणी समोर यायचं आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 7 धावा धाव फलकावरती. न्यू बॅटर, फलंदाजाचं नाव कळवा. हा शुभम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. सुंदर खेळ करण्याचा प्रयत्न करेल. 7 धावा धाव फलकावरती आहेत. सन्मान्य नगरसेवक बाळासाहेबजी थोरात ओसवाल यांचं आगमन, हार्दिक स्वागत आहे. रणजितचा पुढचा चेंडू, अंगाचा वेध, यष्ट्याच्या मागे मयूर कारंडेनं त्या ठिकाणी अप्रतिम चेंडू अडवला. आणि या ठिकाणी क्रिकेट प्रेमी माणसांचं आगमन होत आहे. आता मानाच्या करंडकाची जवळपास वैयक्तिक सगळी बक्षिसं डिक्लेअर झालेत. आता माझ्या उजवीकडे डावीकडे मंडळी आहेत ना, आता मोठं काम बाकी आहे. पाहूया काय होत आहे ही फायनल संपेपर्यंत. धाव फलकावरती धावा आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे मला काय म्हणायचंय. पहा आला लगेच होकार तिकडनं. होकारला का नाही, पिंटू भाऊ धाडवे नगरसेवक, डेड बॉल. पिंटू भाऊ धाडवेंनी कळवलंय मानाच्या करंडकाला तुम्ही सांगायचं आम्ही द्यायचं. आता मागा काय मागायचंय, फक्त इथं बिल्डिंग बांधून मागू नका. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा रणजित पुढचा चेंडू. ओ हा चेंडू खाली राहिला, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. पंचांकडे श्री खुने विचारणा करतोय. निर्धाव चेंडूचा इशारा केला गेलाय आणि त्यांनी पंच कळवतात फलंदाज आतमध्ये आला. मग तुम्ही मला असं म्हणताय की झेब्रा क्रॉसिंगवर उभं राहायला पोलिसांनी पावती फाडली कशाची, असा हा प्रकार आहे नाही का. चला चला पटपट खेळा, पटपट खेळा, विनंती आहे मित्रांनो. मला वाटतं
धावफलकावर धावा आहेत त्या 7 धावा धावफलकावरती आहेत. याचा अर्थ 65 धावांची गरज आहे 18 चेंडू मध्ये. किती कुठल्या कुठे सामना गेला पहा. 18 दुने किती 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72, म्हणजे जवळपास प्रत्येक चेंडूवरती 3.5 धावा बनवायच्यात. जवळपास प्रत्येक चेंडूवर 3.5. विकास सर घाबरू नका, पुढच्या वेळेस ते म्हणतील नको स्कोरिंगला बसायला. आमच्या NP वारे साहेबांचं खरं तर मी कौतुक करेल. NP स्पोर्टच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण सौजन्यतेने आपल्याला दिलं. त्यामुळे घर बसल्या प्रेक्षकांना ही स्पर्धा घर बसल्या. चला पटपट खेळा. त्या ठिकाणी घर बसल्या ही स्पर्धा त्या ठिकाणी लाईव्ह पाहता आली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. तो मात्र शुभ त्या ठिकाणी सौरभ त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पहिला चेंडू डॉट. रणजित फराटे तिकडे. रणजितचं झालं कसं आहे माहितीये का, विकेट घेतली अश्विननी आणि त्या ठिकाणी नाचतोय विराट कोहली, अशी गंमत आहे त्या ठिकाणी रणजितची. तिकडे डॉट बॉल टाकलाय सौरभनी, इकडे जल्लोष करतोय तो मात्र रणजित. हा चेंडू उसळी घेतोय. डोक्यावरची टोपी खाली पडली. वाईट बॉलचा इशारा. हलत डुलत नाचत वाजत गाजत हा अंग हलवणारा गदगद हलवणारा वाईट बॉल. अशा प्रकारे नक्की आपल्याला म्हणता येईल. अवांतरच्या सायन धावफलक पुढे जाईल. नक्कीच जसं एका थोडा वेळ मिळेल. आमचे परम मित्र सांगेल मी त्यांच्याबद्दल सुद्धा. हा चेंडू अपरकट केला श्रीकांत खुनेनं. वा, पत्रा वाजवणारा षटकार असेल का? नक्कीच आहे. 6 धावा. असतील. आता थांबा डीजे, आता थांबा. धावफलकारण चेंडू आला आतमध्ये धावफलकावरती, कारण त्यांना मागून दिसत नसेल त्यांची चूक नाहीये. पुढे पब्लिक तोबा गर्दीमध्ये पब्लिक उभा आहे. पुढचा चेंडू सौरभचा. श्रीकांत खुनेसाठी खोल टप्पा. रणजित चेंडूच्या मागे जातोय. एक धाव पळून पूर्ण केली गेली. चेंडू हातामध्ये घेतलाय. चेंडू पहा अजूनही तिकडे नक्कीच थ्रो केला नाही. सिंगलवर समाधान मान लागेल. त्या ठिकाणी नगरसेवक दिनेश भाऊ उर्फ पिंटू भाऊ धाडवे असतील, त्याचबरोबर आमचे बाळासाहेब दादा ओसवाल असतील. या मंडळींनी डीडी स्पोर्टचं हे मैदान त्या ठिकाणी महाराष्ट्रभर प्रसिद्ध करण्यामध्ये फार मोलाचा वाटा उचललेला आहे. खेळाडूंच्या पाठीशी सदैव ते खंबीरपणे उभे असतात. फुल टॉस चेंडू होता. ऑन साईडला खेळलाय. डीप स्क्वेअर लेगला. सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी भैयाने केलंय. धावफलकावरती आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती आहेत. याचा अर्थ अजूनही 56 धावांची गरज आहे. चेंडू मला वाटतं फार कमी होत चाललेत. सूर्य मावळ तिकडे झुकलाय नव्हे तर तो आता क्षितिजाच्या पलीकडे जाईल आणि त्यानंतर मात्र खरं तर आपल्याला देवाण ट्रॉफी 2024चा विजेता कळेल. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर होता. पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. लेट पण थेट निर्णय आलाय व्हाईट बॉलचा. नक्कीच ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर व्हाईट बॉल. 1 धावेन धावफलक पुढे जाईल. 17 धावा. खरं तर मनीष पाटील सरांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी सुद्धा सुंदर समालोचन केले. विनोद चोरगे यांचं कौतुक करावं लागेल. यावेळेस श्रीखुने बॅकफुटला गेला. स्वतःवरती प्रचंड नाराज असेल कारण चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा आहेत त्या 18. 54 धावांची गरज आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. तिथे 1 धाव डिक्लेअर आहे. त्या भिंतीच्या पलीकडे डायरेक्ट गेला ना 1 धाव डिक्लेअर. कारण तिकडे आयोजकांचं नुकसान आहे. चेंडू गेला की परत येतच नाही. खाली तर 50 जण फिल्डिंग लावणार. छोटी कंपनी. मी मगाची फिल्डिंगला उभं होतो. गावतामध्ये उभ्या चेंडू याची वाट पाहत आहेत. इथे प्रेक्षकांना सुद्धा बक्षीस आहे. झेल टिपा 200 रुपयांचं बक्षीस घेऊन जा. षटक संपलंय. वेताळ सरांचा इशारा येतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 18 धावा धावफलकावरती आहेत. चला पटपट कल्लू फक्त खेळा विनंती मी करेल. हर्षल सर झटकन निर्णय घ्या. कुणीही जिंकू द्या पण मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट जिंकलं पाहिजे. नक्कीच त्या विषयाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी झालेत किती 18 झाले. 54 धावांची गरज आहे. 12 चेंडू 54 धावा. हर्षल सांगळे गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. फार मोठी फटकेबाजी करावी लागेल. जवळपास 9 षटकार 12 चेंडूंमध्ये. 9 सक 54. सरळ साधं गणित आहे. ते मारले जाणार का? पहिला चेंडू व्हाईट बॉल. शेवटचे त्या ठिकाणी 12 चेंडू 53 धावांची गरज आहे. हर्षल सांगलेनं मात्र चेंडू दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाजाला बहुतेक तो पुढे चेंडू देऊ इच्छित नाहीये कारण त्याला माहिती आहे पुढे चेंडू दिला तर तो डिस्पॅच होईल. पहिली वॉर्निंग आहे. पहिली चेतवणी बाउन्सरची हर्षलसाठी. पुढचा चेंडू हा मात्र अप्रतिम. गुडलेन स्पॉटवर चेंडू झपकन बाहेर काढून नेला. 11 चेंडू 53 धावांची गरज आहे. मला आजही तो सामना भाऊ आठवतो. त्या ठिकाणी बाळासाहेब दादा आठवतो. 2017 साल होतं. महाडच्या बिरवाडीच्या मैदानावरती आमदार चषकाचा थरार सुरू होता. शेवटचे 6 चेंडू 4 धावांची गरज होती
पब्लिक सगळं निघून चाललं होतं. हर्षल सांगलेनं फक्त 2 धावांची ओढ टाकत 15,000 पब्लिकला थांबून ठेवलं होतं. तोच हर्षल सांगले गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू हर्षलचा. यावेळेस लांबनच बॅट फिरवली. ओ डायरेक्ट हिट. पाहूया बाद कोण असेल. मात्र विनोद चोरगे यांच्या माध्यमातून एक गोष्ट मला फार सुंदर सांगाविषयी वाटते. सांगेल्या चेंडू नंतर त्या मोबाईलवरनं मला आठवलं. ओ या फटका जोरदार. चेंडू गेलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं घणाघाती. वयामध्ये सगळ्यांना कळालं काय म्हणायचं, काय गरज आहे वयामध्ये. पण हे क्रिकेटचं प्रेम आहे. आतकरे साहेब 4 मुंड्याची झेल घेताना अजून डान्स बाकी आहे, तो शेवटी होणार आहे. बोला सर. धावफलकावर धावा 26 झालेले आहेत. 46 त्या ठिकाणी पाहिजेत. बरोबर ना. 46 पाहिजेत. बरोबर सांगा. हा चेंडू परत उसळी घेतोय. नो बॉल. नो बॉल +1. एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. थांबवलं गेलंय त्या ठिकाणी आपण पाहतोय खळबळ. नो +1. भला मोठा नो बॉल. स्क्वेअर लेग पंचांनी दिलेला. धावफलक पुढे जातोय. विकास सर 28 धावा धावफलकावरती आहेत. 44 धावांची अजूनही गरज आहे. सामना संपला नाही. विनोद चोरगे सर मगाशी कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करत होते. पण चेतन दादा एक गोष्ट कॅमेऱ्यात काय माहिती का चांगली आहे, कॅमेऱ्यामध्ये नको असलेला माणूस ब्लर करता येतो, तो खऱ्या आयुष्यात करता येत नाही. नाही का. हे कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला कॅमेऱ्यात वाटलं हा माणूस नकोय आपल्याला, त्याला दुसरं करून टाकायचा, तो करता येतो. खऱ्या आयुष्यामध्ये तसा काही प्रकार देवानं दिलेला नाही. मैदानात 9 चेंडू आणि 44 धावा. 8 षटकारांची गरज आहे. 7 षटकारांची गरज आहे. दादा थांबा थोडा. हा चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेनं. दादा पटकन जा. आपले जे प्रेक्षक मित्र पटकन जा. फायनलची मॅच सुरू आहे. बोला काय झालं. नाही त्या प्रेक्षकांना म्हटलो, खेळाडूंना नाही. ते प्रेक्षक मध्ये चालले होते. ही सूचना खेळाडूंसाठी नव्हती. तसं मी नाव घेऊन खेळाडूचं म्हटलं असतो. अक्षय भाऊ त्या दादांना म्हणा पटकन बाहेर जा. शेवटचे 7 चेंडू शिल्लक. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू 44 धावांची गरज आहे. हा चेंडू मला वाटतं तिथे परत एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. वेताळ सरांना चांगला बसला की काय चेंडू. चांगला नाही. मला वाटतं नाही लागला. ते म्हटले मी वाचलोय आणि आज ते वाचतच जाणार आहेत. नाही का. आयुष्यामध्ये वाचणं आणि वाचण्यामध्ये फरक आहे. नाही का. वाचणं आणि वाचण्यामध्ये फरक आहे. शब्दांचा फरक कळायला पाहिजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय प्रशांत कदम. आणि तुम्हाला सर्वांना मी सांगू इच्छितो की ज्या प्रकारे सर्वांनी विनंती केली, क्रिकेटच्या अनेक देवदेवतांच्या आरत्या लिहून ठेवलेल्या आहेत, परंतु एका क्रिकेटवड्यानं क्रिकेटच्या देवाची आरती लिहून ठेवलेली आहे. ती आरती सुद्धा मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. प्रशांत पटकन पुढे पोहोचलाय, कारण तिला जवळपास 10-20 सेकंद लागतात आणि ती निम्मी कट झाली का मग ते ऐकायला मजा येत नाही. पुढचा चेंडू परत एकदा हर्षल सांगळे. जसं षटक संपेल तुमच्यापर्यंत मी तो विषय घेऊन येईल, कारण बऱ्याच जणांची मागणी आहे. श्रीकांत खुने. पाहूया पुणे तिथे काय उणे. चेंडू हवेत चढवतोय श्रीकांत खुने. कुणी आतकरे साहेबांनी का. आता ते जाणारच नाही. त्यांना माहिती आहे काय होतंय गेल्यावर. नाव काय. मुकुंद भोसले. बक्षीस वितरणाच्या वेळेस या. 200 रुपये घेऊन जा. खेळाडूंना नाहीये, नाही तर खेळाडू बाकीच्यांना ढकलतील. खेळाडू नाही, प्रेक्षकांना तरी नक्कीच बक्षीस आहे. या ठिकाणी समताय षटक. 3 षटक धावफलकावर धावा. 34 धावा धावफलकावरती आहेत.
6 चेंडू 38 धावांची गरज आहे, बरोबर ना? चला चला सुरू करा. गोलंदाज अरुण वाटकर गोलंदाजी मार्क वरती आहे. पाहूया 6 चेंडू 38. क्रिकेट हा चमत्कारांनी भरलेला खेळ आहे. उगाच भारतानं 24 चेंडू 26 धावांची फायनल जिंकली नाही, कुणालाही वाटत नसताना. काय होईल सांगू शकत नाही. प्रशांत कदमकडे ती ताकद आहे. पहिला चेंडू ओ खाली राहिला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. बरीचशी पळापळ, धाव वाईड +1, 2 धावा मिळतील. सामना येतोय 6 चेंडू 36 धावांची गरज. देवाचा धावा करावा लागेल. घालीन लोटांगण बंदीन चरणन, डोळ्याने पाहिले फटके तुझे, पोस्टर लावून आनंदे पूजिन, भावे वळण सचिन नामा. तोमेव ब्रॅडमन बॉर्डर, तोमेव लारा गावस्कर, तोमेव फलंदाज गोलंदाज, तोमेव क्षेत्ररक्षक ऑलराउंडर, हरे सचिन 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 हरे हरे, हरे तेंडुलकर तेंडुलकर हरे हरे. ही क्रिकेटच्या देवाची आरती आहे. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 6 चेंडू 36 धावा. श्रीकांत खुने पराक्रम, इतिहास घडवणार का या डीडी स्पोर्टच्या मैदानावरती? ओ हो पाहूया. पंचांना विचारणा केली. 5 चेंडू 36 धावा. युवराज सिंगने तो कारनामा केलाय. 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा. कितीतरी खेळाडू त्यामध्ये आहेत ज्यांनी तो पराक्रम त्यांनी आपण पाहतोय केलेल्या आयुष्यामध्ये. शेवटचे 5 चेंडू 36 धावांची गरज आहे. रिंकू सिंगने केलेला आहे तो पराक्रम. हा चेंडू ऑफ टर्मच्या बराचसा बाहेर. हर्षल गिब्सने तो पराक्रम केलेला आहे. कितीतरी गोष्टी सांगता येतील, तारखांसकट सांगता येतात, परंतु आता बुवा वेळ कमी आहे. आज तारीख 11 ऑगस्ट आहे. ही 11 ऑगस्ट तारीख 1 और 1 11 11 ऑगस्टचा दिवस नेहमी त्या ठिकाणी पुणे क्रिकेटमध्ये ऐतिहासिक नोंदला जाईल. देवाण ट्रॉफी त्या ठिकाणी पार पडली. बॅकफुटला गेला, हवेत खेळला. आता मात्र औपचारिकता, झेल टिपलाय, सुंदर कॅच, फलंदाज बाद. स्वप्नील सातवय मला वाटतं तिकडे, वाजवा. ज्या प्रकारे मॅच सर्वांना असं वाटत होतं मॅच फार संघर्षमय होईल, परंतु शेवटच्या क्षणी जे षटकार खेळले गेले ना, पहिली बॅटिंग करताना मंगेश भाऊ पायगुडे 11च्या काही बॅटरकडनं ते सलग 3 षटकार आणि बाळानं खेळलेले 2 षटकार, ते 5 षटकार बराच फरक पाडून गेले. अन्यथा एक रोमांचकारी सामना. धनंजय कांबळेनं 3 मारले, बाळा क्षीरसागरनं 2 मारले, ते 5 षटकार फार मोठा फरक करून गेले. सामना येतोय, शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 3 चेंडू. ओ हा चेंडू समजला नाही, सरळ मागे गेला. फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावफलकावरती धावा आहेत त्या 36 धावा पाहिजेत. 2 चेंडू मध्ये 36 होतील की नाही मला माहित नाही बाळासाहेब दादा, पिंटू भाऊ, परंतु एका चेंडूवर 286 क्रिकेटमध्ये झालेले आहेत. हा इतिहास आहे. जया मैदानाच्या आतमध्ये डेड बॉल. आता 2 चेंडू 36ला सुद्धा डेड बॉल येत असेल तर मग काय म्हणायचं. आता दिवस मावळला. अरुण आता तरी जागा हो. जे स्टंप आहेत ना दोन्ही बाजूला, ते डीडी स्पोर्टचे ऑफिशियल स्टंप्स आहेत, ते कृपया कोणी घेऊन जाऊ नका. ओ हो गगनचुंबी गगनभेदी षटकार, 6 धावा. डीजे विकास विकास विकास. शेवटचा 1 चेंडू आणि 30 धावांची गरज. स्टंप कुणी नेऊ नका बरं का, खेळाडूंना विनंती आहे. स्टंप कुणी नेऊ नका, विनंती आहे. 1 चेंडू 30 धावांची गरज. आणि याचबरोबर मंगेश भाऊ पायगुडे 11 ठरलाय देवाण ट्रॉफी 2024 चा मानकरी. हार्दिक अभिनंदन. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात समझिए, डॉन को पकड़ना मुश्किल नहीं, नामुमकिन. अरे दीवानो